तर हे जे पोत आहे की नाही, मला घेऊन जायचं होतं शेतात, काय उचलू की एका रप्पाट्यात ते पोतं उचलून मला ठेवायचं होतं ऍक्टिव्हावर, की त्यावरच प्रॉपर मध्ये बसते. आणि गाडीला स्टार्टर मारलो आणि जायला चालू केलं शेतात. मी कसं ट्रायपॉड द्यायला होतो बघा. गाडीवर बसलेलो घरी, त्यामुळे मला उतरायला झालं. शेतात जाऊन मला हे ठेवायचं होतं पोतं, ते काम एकदा पूर्ण केलो. नंतर या राधाला या बफेलोला आत बांधायचा आहे. बफेलो म्हणजे म्हैस बघा. पहिल्यांदा हिला आत बांधून घेतलो, हिला सोडले की आपोआप जाऊन थांबते जागेवर. पाणी पिण्यासाठी थोडा वेळ थांबलेली, त्यानंतर मग तिला आत बांधून घेतलो. लास्टला जी आमची राधा आहे की नाही, तिला पण आत बांधायचं होतं. तर लई उड्या मारत्या बघा. फायनली एकदा आपलं सगळं काम कम्प्लीट झाले आणि आज खास बिर्याणी करण्यासाठी मी आणि सुरजा डायरेक्ट पोहोचलो प्राईड किचनला. सांगलीमध्ये 100 फुटी रोडला इमारत पैशी आहे. एम्बियन्स बघूनच पहिला पैसे फिटली. लगेच जाऊन बसलो. आता सुरजा किती खुश आहे बघा. स्टार्टरला चिकन तंगडी तंदूर आणलेली, पण काय नॉनव्हेज खात नाही तो माहितच आहे. सुरजालाच विचारतो मी कसं झालंय. कसा आहे सुरजा? शेवट रे. व्हेज मध्ये कनी पनीर क्रिस्पी आणलेली, बरोबर सांगतो विषय हार्ड लागालत. त्याबरोबर कनी टोमॅटो सूप पण आणले, ते पण एक नंबर लागालत बघा. आता ही आहे पनीर दम बिर्याणी, हे चिकन दम बिर्याणी. नीर बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वेट सुरजा तिकडे